नमस्कार, मी पंजाब डक. त्या 11 जुलैच्या दरम्यान तिकडं देखील स्थानिक वातावरण तयार होऊन भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडेल, पण तिकडं देखील पेरणीयोग्य पाऊस पडेल म्हणून हे लक्षात यायचं. खूप काय मोठा पडणार नाही, पण चांगला पाऊस पडेल, पेरणीचा पाऊस पडेल म्हणून हे लक्षात यायचं. लातूर जिल्ह्यामध्ये काही भागात पडला आणि काही भाग सुटलेला आहे. तिकडे देखील ह्या 2-3 दिवसात कव्हर होईल. त्याच्यातून जर काही जर उरले तर त्याच्यानंतर काय होईल, 15, 16, 17च्या दरम्यान एकदा थोडा पाऊस येणार आहे, त्याच्यामध्ये कव्हर होईल. आणि त्याच्यातून जर राहिले तर पुन्हा काय होणार आहे, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे म्हणून हे लक्षात येतं. आणि शेतकऱ्याला सांगतो, शेतकऱ्यांना घाबरू नका. ऑगस्टमध्ये देखील असेच 2 मोठे पाऊस पडणार आहेत म्हणून हे देखील लक्षात यायचं. एक पहिल्या आठवड्यात येईल ऑगस्टच्या आणि एक शेवटच्या आठवड्यात येईल, पण सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचं. अचानक वातावरण बदललं तर मी दररोज मेसेज देतच आहे. महाबळेश्वरला 100 वर्षात इतका पाऊस कधी नाही झाला, इतका पाऊस पडला, संपूर्ण तळे देखील भरले. त्याच्यानंतर मी म्हटलं होतं ना, मुंबईला देखील 100 वर्षात पाऊस इतका पडला नाही तितका. आज मी सरासरी विचारपूस केल्याच्या नंतर तिथं जवळपास ह्या 8 दिवसाचा जवळपास 1200 मिलीमीटर पाऊस पडला आणि आज देखील पडणार आहे. मी म्हटलं होतं ना 1000 मिलीमीटर पाऊस पडेल तिथं, तर तितकी तिथं नोंद झालेली आहे काही काही भागातली, आणि काही तर 1800 जवळपास गेलेला आहे. आणि आज देखील काय होणार आहे, नाशिक जिल्ह्यात आज देखील पाऊस राहणार आहे. संगमनेर, अकोले, इकडं अहिल्यानगर एक चांगला राहणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं. त्या देखील भागात पाऊस पडणार, पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो, काही भाग समजा बराच भाग पडलाय आणि 2-4 गाव सुटलेत. त्याचं कारण सांगतो. मे महिन्यामध्ये समजा मेच्या महिन्यामध्ये 15 मे ते 30 मे दरम्यान जर ह्या गावाला पाऊस पडला, बाजूच्या गावाला नाही पडला, तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये ह्या गावाला दररोज पाऊस येतोय आणि त्या गावाला सोडून देतोय. मग त्या गावाला कधी पडणार? ज्यावेळेस पाऊस बदलून येतो ना त्यावेळेस पडतो. मग बदलून कधी? जर पाऊस मान्सून इकडून आलेला असेल, पूर्वेकडून आलेला, आपलं पश्चिमेकडून आलेला असं, तर ज्यावेळेस समजा पूर्वेकडून पाऊस येईल त्यावेळेस त्या गावाला पडतो. म्हणून आता जे गाव वंचित राहिलेले त्यांना पूर्वेकडून पाऊस येईल आणि त्या गावची पेरणी होईल म्हणून हे लक्षात येतं. धन्यवाद.